सुलू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। छोले चाट कसं बनवायचं याची मी टिप्स पण देणार। छोले घेतले पाव आणि 3 बटाटे घेतले। छोलेला छान काय म्हणते मिक्सीमध्ये लावून छान फिरवून घेतलं त्याची आणि आता बटाटेही मॅश करून घ्यायचे हाताने पूर्ण असं मॅश करून घ्यायचं। आता मी खजूरची चटणी बनवत आहे आणि ती पण वेगळ्या टाईपने बनवत आहे। खजूर पाण्यामध्ये टाकले आणि थोडं मीठ आणि तिखट टाकायचं आणि थोडंसं आता त्यामध्ये गूळ घालायचं आणि छान उकळू द्यायचं। छान उकळे आले की एकत्र एक जीव होते आणि थोडं चमचाने असं फिरवायचं, वर खाली असं करायचं। आता आपली चटणीही तयार झालेली आहे। त्याला मिक्सरमध्ये असं काढून घ्यायचं। मिक्सरमध्ये काढल्यानंतर आपण चाळणीने चाळलेलं आहे आता व्यवस्थित आणि आता आपण कढईमध्ये टाकतो आहे ते। आता गोड चटणी आज आपली तयार होणार। आता बघा किती छान कलर आला आहे गोड चटणीचा आणि ही चटणी तुम्हाला आठवडाभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल। तुम्ही कशातही टाकू शकता, खाऊ शकता। छान चाट मसाला, चाट बेलपुरी वगैरे असं त्यामध्ये पण टाकू शकता। आता आपण ग्रीन चटणी करूया। कोथिंबीर घेतली, 4 मिरची घेतली, तिखट आणि थोडी मीडियम मिरची घेतली, पाणी घातलं आणि थोडं मीठ घातलं। आता तेही ग्रीन चटणी तयार झालेली आहे। आता आपण एक कांदा कापून घेऊया व्यवस्थित आणि एक टमॅटो पण कापून घ्यायचा। आता बारीक बारीक ते दोन्हीही कापून ठेवायचे आणि 2 मिरच्या घेतल्या तेही व्यवस्थित कापून घ्यायचे आणि कोथिंबीरही आता आपण कोथिंबीर पण कापून घेऊया। तर व्यवस्थित कोथिंबीरही कापून घ्यायची आणि मी अनारदाना काढलेला आहे तो वेगळं काढून ठेवलेला आहे आणि आता थोडं तेल टाकलं आणि त्यामध्ये आता बटाटा छान मॅश केला आणि आता तिखट 1 चमचा धना पावडर, धना जिरा पावडर टाकलं आणि हळद टाकली 1 चमचा, स्वादानुसार मीठ टाकलं। आता त्याला चांगलं एकजीव करायचं, मस्त ढवळून घ्यायचं व्यवस्थित। असं ढवळल्यानंतर त्याचा असा मसाला तयार होणार आपल्याला बटाट्याचा। तो मसाला पाणी घालायचं। आता त्याला छान मस्त उकळी येऊ द्यायची। बटाट्याचा मसाला आपला तयार झालेला आहे आणि आपला पेटीस हा चणा पेटीस करूया आपण। वेगळ्या पद्धतीने चणा पेटीस करूया कारण मोस्टली कोणी बटाट्याचीच पेटीस करतात, पण मी आता चणा पेटीस करणार। ते खूप छान लागतं खायला। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आता आपलं चणा पेटी तयार होते आहे। त्यामध्ये मीठ आणि तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि ते छान आता मस्त हाताने मी गोल केले आणि तव्यावर टाकले। आता आपला चणा पेटीस पण तयार झालेला आहे। आता ग्रीन चटणी तयार झालेली आहे आपली, ग्रीन चटणी केली। आता खजूरची पण चटणी तयार झालेली आहे आणि आपलं कोथिंबीर घेतलं कापून, 1 टमॅटो घेतला कापून, 1 कांदा घेतला आणि डाळिंबसुद्धा घेतले आणि 2 मिरची घेतली। आता आपण पुढची प्रोसिजर करूया। आता आपला मसाला टाकला आपण, बटाटा मसाला आणि आता पेटीस टाकायची, चणा पेटीस। आता त्याच्यावर परत आपण मसाला पेटीस टाकूया आणि चांगलं सर्व करण्यासाठी आणि नंतर ग्रीन चटणी टाकायची, मग रेड चटणी टाकायची आणि नंतर कांदा घालायचा छान मस्तपैकी। कांदा छान घालायचा आणि नंतर टमॅटो टाकायचा। टमॅटो टाकला की त्यावर टाकायचं कोथिंबीर, मिरची टाकायची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायचं आणि नंतर डाळिंब टाकायचं आणि बरं का आपल्याला शेव पण घालायची आहे, जी बारीक असते ना ती शेव। आणि अजून एक पदार्थ घालायचा आहे, दही। सगळ्यात शेवटी आपण दही घालू। आता आपली चाट तयार झालेली आहे, पेटीस चाट पेटीस, चना चाट पेटीस तयार झालेली आहे। बघा दही पण घातलं आहे आणि खायला पण मजेदार। तुम्हीही घरी करून बघा।